मनसेचे नेते वसंत मोरेंनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगतात। काय आहेत त्या चर्चा, रंगण्यामागचं कारण आणि त्यावर वसंत मोरेंनी काय स्पष्टीकरण दिले पाहूया। बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांमधल्या संभाव्य लढतीत शरद पवारही सक्रिय झाले आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका झाल्या। या बैठकांच्या दरम्यान मनसे नेते वसंत मोरे आणि शरद पवारांची भेट झाल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। मात्र ही भेट राजकीय नसून खेळाच्या मैदानाच्या एका आरक्षणाबद्दलची होती, असं मोरेंनी सांगितलं। राजकीय 100% काहीच नाहीये। मी फक्त हे माझं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे माझं पत्र आहे, हे पत्र घेऊन मी इथं सुप्रियाताईंना भेटायला आलो होतो। पण आता नेमके त्या ठिकाणी पवार साहेब भेटलेत आणि पवार साहेबांनी स्वतः हे पत्र ठेवून घेतले त्यांच्याकडे आणि मला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये असं होणार नाही म्हणून। यापूर्वी राष्ट्रवादी एकसंघ असताना एका कार्यक्रमादरम्यान अजित पवारांनी वसंत मोरेंना थेट राष्ट्रवादी देण्याची ऑफर दिली होती। वसंत मोरे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत। मात्र शर्मिला ठाकरेंनी आपल्या भाषणात साईनाथ बाबर यांचं नाव घेतल्यामुळे वसंत मोरे नाराज झाल्याची चर्चा होती। यावेळी त्यांनी ठेवलेल्या स्टेटसवरून नाराजी दिसून आली होती। मला तर खरं गेल्याला खरंच वाईट वाटलं होतं की आपल्या पक्षाचे इतके सुंदर कामं केलेले, बाबू असेल, वनिता असेल, मी नावं सगळी घेऊ शकत नाही, इथे नीलम आहे, पण इतके चांगले उमेदवार होते आपले, इतकी कामं केली होती, पण लोकांनी चूक केली। पण मला असं खात्री आहे की तुम्ही यावेळेला ही चूक करणार नाही आणि चांगले उमेदवार जे तुमच्या फोनवरती अवेलेबल असतात, तुमची कामं पटापट करतात, त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवाल। आणि आरती, साईनाथ, बाबू, इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात। त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचंय, महानगरपालिकेत बघायचंय, आमदारकीला बघायचंय, दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने एकही उमेदवार दिला नव्हता। उमेदवार देण्याऐवजी सभेतून राज ठाकरेंनी मोदी सरकार विरोधात प्रचार केला। मात्र लोकसभा न लढवण्यानं मनसेच्या पारंपरिक मतांचं विभाजन झालं। त्याआधी मनसेनं 2 लोकसभा लढवल्या होत्या। 2009ला पुणे लोकसभेतून मनसेनं रणजित शिरोळेंना तिकीट दिलं होतं। त्यांना 75,930 मतं मिळाली। 2014ला पुणे लोकसभेत मनसेनं दीपक पायगुंडेंना उमेदवारी दिली, त्यांना 93,502 मतं मिळाली। या दोन्ही निवडणुकात मनसेचे उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर राहिले होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे हडपसरमधून निवडणूक लढले। त्यांच्या उमेदवारीचा फटका भाजपला बसला आणि हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे जिंकून आले। 2019ला हडपसर विधानसभेत भाजपच्या योगेश टिळेकरांविरोधात राष्ट्रवादीचे चेतन तुपे लढले। भाजपच्या टिळेकरांना 89,506 तर राष्ट्रवादीच्या तुपेंना 92,226 मतं मिळाली। या लढतीत राष्ट्रवादीचे चेतन तुपे फक्त 2,820 मतांनी जिंकून आले। मात्र याच हडपसरमध्ये मनसेच्या वसंत मोरेंनी 34,809 मतं घेतली होती, ज्याचा फटका भाजपला बसला। मनसेत वसंत मोरेंवर बारामती लोकसभेची जबाबदारी आहे, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्त्यांची साथ मिळावी म्हणून आजची भेट असावी अशी चर्चा आहे। दरम्यान भेटीचं कारण नेमकं काय होतं याचं उत्तर आगामी काळात मिळणार आहे। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।